नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. काँग्रेसची यादी जाहीर झाली. प्रचाराचा नारळ यापूर्वीच अनेकांनी फोडलेला आहे. कोल्हापूर महापालिकेत आता लक्ष आहे ते आणखी कोण उमेदवारी कोणाची जाहीर होणार, कोणाला लॉटरी लागणार, कोणाची या कात्री लागणार, या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सोबत मुंबईत किंवा राज्यात अनेक ठिकाणी मनसे सुद्धा आहे. आणि कोल्हापुरात आता मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेस पुरस्कृत राजू दिंडोरले काम करणारा कार्यकर्ता, प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागातल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अहोरात्र झटणारा हा कार्यकर्ता, 5-10 वर्षात त्यांनी कार्यकर्ता म्हणून जी ओळख तयार केलेली आहे ती पाहता कार्यकर्ता नेमका कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून राजू दिंडोरले यांच्याकडे पाहावं लागेल. कामाचा डोंगर त्यांनी नगरसेवक असताना रचला. खरं तर मनसेच्या वतीनं निवडून आल्यानंतर, अपक्ष म्हणून निवडून आले मनसेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत, प्रचंड कामं त्यांनी केलेली आहेत. पक्ष कोणता यापेक्षा काम करण्याची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सत्ता नसताना सुद्धा त्यांनी 5 वर्षात नगरसेवक असताना किंवा त्यानंतरही 5 वर्षात प्रचंड कामं त्यांनी केली. सत्तेपेक्षा कामाला महत्त्व, सत्तेपेक्षा निष्ठेला महत्त्व देणारा हा कार्यकर्ता. त्यामुळं आजच्या इकडून इकडे दलबदलूच्या या बाजारी राजकारणात सुद्धा त्यांनी आपला पक्ष सोडला नाही. मनसेवर त्यांनी निष्ठा दाखवली. म्हणजे निष्ठा महत्त्वाची, काम महत्त्वाचं, सत्तेपेक्षा इच्छा महत्त्वाची, इच्छाशक्ती महत्त्वाची हे मानून त्यांनी आता काम केलेलं आहे. आणि कामाची हीच गौडदौड पुढं ठेवण्यासाठी पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत. काय नेमकं काम केलं? प्रचंड कामं केले. विरंगुळा केंद्र प्रभागात अनेक ठिकाणी चांगले विरंगुळा केंद्र त्यांनी सुरुवात केली. विरंगुळा केंद्राची कन्सेप्ट पहिल्यांदा राजू दिंडोरले यांनी आणली आणि त्यांनी करून दाखवलं. आरोग्य केंद्र त्यांनी या प्रभागात सुरू केलं. कोरोना काळात त्याचा प्रचंड उपयोग झालेला आहे. मोफत रुग्णवाहिका ही संकल्पना त्यांनी या प्रभागात सुरू केलेली आहे, जे स्वखर्चानं. त्यामुळं CCTV या भागात सुरक्षा महत्त्वाची, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून CCTV बसवलेले आहेत. मोफत हॉल सुद्धा मांडलाय. प्रभागातल्या लोकांसाठी मोफत सांस्कृतिक सभागृह, 900 लोक बसतील एवढा हा सभागृह. त्यातल्या सगळ्या खुर्च्या असू दे, इतर सगळ्या सुविधा या मोफत मिळणार आहेत.